गुरूंच्या मागा लागाल आणि तुम्ही गुरुला स्वतः सांगाल मला सेंटर टाकायचंय, मला पुढे हे शिकायचंय, मला हे नॉलेज द्या, तुम्ही स्वतः गुरुला सांगणार परत. का तुमचं आत्मतत्व जे हे जागृत एकदा झालं की ते गप्प बसत नाही. काय सांगतोय? आत्मतत्व जागृत तुमचं झालं की ते गप्प बसून तुम्हाला येणार नाही. जसं 9 महिन्याचं पोरग पोटामध्ये, तुम्ही म्हटला मी डिलेव्हरी 10 वर्ष होऊन देणार नाही, तुझ्या हातात हाय केलं करायचं. हा तसंही हातात नाही. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर तुम्ही जर म्हणला मी आता जगाला काही ज्ञान देणार नाही, साधना बिधना माझ्यापुरती करणार, होऊच शकत नाही. जितकं अवघड पाळ पोटातनं काढणं ठेवणं अवघड आहे 10 वर्ष, तितकं अवघड हे की देह तुमचा एकदा जागृत झाला की तुमची शक्ती तुम्हाला गमवून देणारच नाही. माझ्या गुरुनं मला जे दिलेलं आहे है ना, आंब्याची कोय आहे, त्यात रस आहे, गर आहे आंब्याचा, तो सुगंध तुम्हाला बसून देणारच नाही. कधी होणार आहे हे झालं. विषय कळतोय का? 7:30 खाली काय 7:30 काय कळलं? आंबा पिकेपर्यंत अवकाश आहे. आंबा पिकला की म्हणला वास आला की कब्ब बसणार नाही, पक्षी तिथं जाणारच, झक मारत पोचा मारणारच त्याला. झाड मालकाचं खाते पक्षी आणि त्याला वर चढता जाता येत नाही खेड्यात. पाळाचा आंबा पक्षी खातो. तसा आत्मा तुमचा जो तुमचा जीव जो आहे, तुमचा आत्माराम जो आहे, गप्प बसणार नाही. तो म्हणणार ओम श्री साईनाथाय नमः, ओम श्री साईनाथाय नमः, नामसंकीर्तन चालू ठेवणार होतो. सगळ्यात मोठं वेळ नामाचं आहे. आधी हा नाम्या, नंतर नाम झालं त्याचं तयार. विषय कळतोय? ज्या अवस्थेत ती मृत्यू घेणार, भूभुवा स्वहा, ह्या 3 लोकांमध्ये तुम्ही जेव्हा असाल, खून काय स्थूल देह, तुझं कसं, माझं कसं, हिचं कसं, तिचं कसं, कुच 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 चालू असतं. दिवसात नाईला 4 फोन, वडिलांना 4 फोन, भावाला 4 फोन, बहिणीला 4 फोन, स्थूल देह. नवरा काय करतोय, आई काय करते, बहीण काय करते, सगळं असते. संपूर्ण आरसा दुसऱ्या समोर मोकळवायचं. इथं आल्यानंतर एकटं राहणार नाही, अंतर्मुख करतेच त्या कमिटी, अंतर्मुख होते. इथं बाह्यमुख आहे, बार 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 नको वाटत, किती पण पडते म्हणणार. इथं काय झालं? बाह्यमुख. इथं काय झालं? अंतर्मुख. इथं काय झालं? मुखच झालं. हा शांत आलास का? निघालास का? बर. बाह्यमुख स्थूल देह, अंतर्मुख सूक्ष्म देह, पूर्ण स्थितप्रज्ञ अवस्था कारण देह. शांत, आनंदी, दुःखी नाही. नाहीतर बाकी बघ कर काय मला भजी दिली खायला, असं नाही. आनंदी पण शांत. दत्तगुरु कसे? स्थितप्रज्ञ. दत्तगुरु कसे? स्थितप्रज्ञ. जगात चिंता आहे का? आहे. नाही का? नाही. लहरी कामं करतात. काम कोण करतात?
तुमच्या मोबाईलमध्ये जिओचं कार्ड आहे म्हणून अनिल अंबानी तुम्हाला येऊन रोज म्हणत नाही फोन लावून देऊ का, फोन बंद करू का. लहरी कामं करतात, लहरी फ्रिक्वेन्सी काम करते की नाही. दत्तगुरूंची फ्रिक्वेन्सी काम करते. दत्तगुरू काय करत नाही, स्थितप्रज्ञ. साधक स्थितप्रज्ञ पाहिजे. काय कळतंय का. कष्ट किती आहेत, काहीच नाही. कष्ट किती आहेत, भरपूर आहेत. काय कळलं. कष्ट किती आहेत, काहीच नाही. कष्ट किती आहेत, भरपूर आहेत. माध्यम तयार करण्याचे कष्ट आहेत, भरपूर आहेत. आणि कष्ट किती आहेत, काहीच नाही. निवांत आहे. कारण देह कुठं आहे, देव लोकात आहे. कनेक्शन जोडले गेले. याच्या बाहेर बाबांना विश्वास नाहीये. काय म्हणते, काय विश्वास शिल्लकच आहे ना. याच्यानंतर महाकारण येतो, विभूती लोकात आहे ते, तो नंतरचा विषय. पण आताच्या विषयाला हे या ठिकाणी इथं की या कारण द्या तुमचं काय माहिती आहे का, आतापर्यंत केलं सगळं पाप आहे. तुम्ही अनेक जे म्हणजे पाप केले ते सगळं इथं आहे, आणि अनेक जे म्हणजे पुण्य केले ते पण तुमचं सगळं इथंच आहे. आणि हे आघात करतो सूक्ष्म देह, स्थूल देहावर. काय कळलं. तुम्ही जे पुण्य केले ते कुठं आहे, कारण देहात आहे. पाप केले ते कुठं आहे, कारण देहात आहे. आघात करते स्थूल देहावर, जाळणार ते सूक्ष्म देह. साधना जी होती ना, समाधान वाटते का नाही, ती अवस्था सूक्ष्म देहाची. समाधान ही अवस्था सूक्ष्म देहाची. साधना करते ते स्थूल देह, समाधान मिळते सूक्ष्म देहाला. सूक्ष्म देहाला समाधान मिळणं म्हणजे पाप जळलं गेलं. फास्ट होत नाही ना. येते ना. काय कळलं. साधना कोण करतंय, स्थूल देह. पाप जाळतंय कोण, सूक्ष्म देह. पाप आहे कुठं, कारण देह. साधना कोण करतंय, स्थूल देह. पुण्य कुठं येतंय, सूक्ष्म देहात. पुण्य आहे कुठं, कारण देहात. फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी आहेत सगळे, काय लहरी आहेत. म्हणून लहरी ती काय ती आली, लहर केला कहर, लहरी ती किती नाही लहर करून करायची. आली लहर, केला कहर. पोरग कुठं आहे आमचं, वॉन्टेड. दादा पोरग सापडत नाही, काळजी करू नका. त्याची फ्रिक्वेन्सी 100 MP आहे, आमची 1000 आहे. टेन्शन घेऊ नका तू. त्या मागाला उतरायची. पोरग पॅक. साड्याची झाड कुंपणापर्यंत, पोरग जाणार पुरीपर्यंत, दुसरी जाणार कुठे ते. हा काय म्हणा, सत्य बोलतो मी, काही खोटं बोलणारच नाही. 20 वर्षानंतर कळतं, चुका केल्या. कधी कळतं, लपडी करून जेव्हा 20 वर्ष होतं तेव्हा कळतं चुका केल्या. तेव्हा सगळं टक्का बी कसं गेलेलं असतं, केस बी सगळे गेलेले असतात. 2 प्रकारचे नारळ आहेत. एक नारळ असतो तो कवचासकट असतो, आणि एक कवच काढल्यानंतर बनलेला असतो. कवच काढल्यानंतर जे शिल्लक राहतं ते शेंडीचा नारळ असतो. 20 वर्षानंतर कळतं आपल्या नारळ कवच निघून गेले, आता शेंडी फक्त शिल्लक राहिले, पुढे आपटून फोडणार. निरंतर सुख कशा भक्तीत आहे, कशात आहे, भक्तीत आहे. लग्न केल्यानंतर पोर होईपर्यंत बायको तुझी,
पोर झाल्यानंतर कोण तू, कोण नसते परत तिथं. इथं कसं आहे, जन्मोजन्मी दत्त सद्गुरू मिळेल जरी मला. काय सांगितलं, जन्मोजन्मी दत्त सद्गुरू आहे. तिथं काय आहे, एकावर फ्री आहे, बायको पोरग फ्री. इथं तसं नाहीये, फक्त दत्तच. अनेक योनी मीची झालो नाही गुरु विसरला. म्हणून लहर आली की नाही, लहर की शांत बसायचं, शांत बसायचं, कहर नाही करायचं. लहर आली की ओम श्री साईनाथ आहे ना, नाहीतर लहर आली की गिरनार चढायला, गिरनार चढायला हाय ताकद लाव तिकडे, पणा तिकडे 10,000 पायऱ्या चल दिसत असं कधी शिकलं पाहिजे. माणूस पळून पळून किती पळणार, पृथ्वी गोलच आहे, किती पळणार. 4 गाव पालती घालते पण स्वतःच्या घरचे येतो. काय सांगितलं, 4 गाव पालती घालणार, शूट कुठे येणार, स्वतःच्या घरी येतो. मग आधीच घरात थांब ना, पालता काही गरज आहे का. विषय कळतोय तुम्हाला. आपल्याला गाठायचंय काय, देवलोक. साधन काय, कारण दीक्षा, कारण देव. आणि जोपर्यंत लोकांच्या बाधा दिसत नाही तुम्हाला डोळ्यानं सप्तरंगाच्या, तोपर्यंत कुणाच्या कर्मात हात घालू नका. तर आम्ही गणपतीला ठेवा आता का नाही, तू पण ठेव. मग ती विचारते, ओटीत काय काय भरायचं असतं, तू काय काय भरलेस, नारळ ठेवायस का, नाही अहो ठेवला, तू पण नारळ ठेव. ह्याला ना तिकडे गेला. तुम्ही ज्याला निराकरण सांगता त्याचं कर्म तुमच्याकडे येतं. काय करू, काय कळलं नाही कळलं. म्हणून सांगायचं नाही कोणाला. फोटो कसा पुजू, उभा पूज, आडवा पूज, कसा पाहिजे कसा पूज. गुरुला विचार, गुरु अवेलेबल नाही तर मग तसं तू काय हवं ते करतो, माझा विषय नाही. काय सांगितलं, कर्मात हात घालू नका. कर्मात हात घातलं काय होणार, तुमचं पुण्य तिकडे जाणार आणि त्याचं कर्म तुमच्याकडे येणार. त्याचं काय मिळणार, कर्म येणार तुमच्याकडे, त्याचं पुणे तिकडे जाणार. लक्षात येते. आणि मासिक दान, आता काही लोकांना ज्यांना काही निराकरण दिली नाहीत, मासिक दान झालंच पाहिजे. वारवळी तुमचे जे कोण गेलेत ना, त्यांच्या तुम्ही काय करताय आज. ज्यांना वार्षिक सांगितलंय त्यांचं वार्षिक, ज्यांना काही सांगितलंच नाही ते पहिल्या लेवलला आहेत ना. आता ज्यांना वार्षिक आहे त्यासाठी 3 पाकिट जरी संपला विषय. पण नवीन मी 3 पाकिटं काढू का, 3 पाकिटं काढून तुला कोणी सांगितलं, अमुक व्यक्तीनं, तुझी किती त्याच्या पाठीने. काय कळलं, मी मागे सांगितले प्रत्येकाचे निराकरण भिन्न आहेत. कुणाला 50 रुपये दान सांगितलं जातं, कुणाला 500 सांगितलं जातं आणि कुणाला दान सांगितलं जात नाही. मग अरे मला 50 सांगितलं होतं, ह्याला 500 कसं सांगितलं, आणि त्या काय सांगितलं नाही. हो
त्याला सांगितलं तूप फक्त आणून जमा करा. हे सप्तरंग जे आहेत, सप्त कलर जे आहेत, त्याच्यावर सगळे गुरु त्या पद्धतीने निर्णय देत असतात. आपण गुरुमाला कशा करता आलोय, आपलं कर्म कमी काय करता आलोय, बॅलन्स करण्यासाठी आलोय, ना की दुसऱ्याचं गुरुला टाळायला द्यायसाठी आलोय. हा तुम्हाला वाटतंय ना त्याला मदत करावी, हा पत्ता, हे गुरु, हा फोन नंबर, फार फार बाजूला नाव सांग बाबा हिनी पाठवले, संपला विषय. असे पण काय बघताय त्यांचं काम लवकर करता का, फार त्या अडचणीत येतो. आता माहिती किस्सा सांगतोय. बाबांच्याकडे भक्त आला, आल्यानंतर त्यानं बाबांची सेवा केली 4 दिवस काहीतरी, आणि त्याची जी काही इच्छा होती बाबांनी पूर्ण केली. पूर्ण केल्यानंतर त्याने त्या ठिकाणी सांगितलं बाबा माझे बाबांनी काम केलं. एक सावकार तर त्याचा मित्र होता. सावकार म्हणलं तू बाबांनी काम केलं, हो म्हणलं माझं पण एक काम आहे, म्हणलं माझं एक कलम अडकलंय पैशाचं, जा म्हणजे बाबाला सांग तुझं काम होतंय. म्हणलं हो का, हो 100%. तो बाबांच्याकडे गेला. बाबाला सांगितलं की हा माझा मित्र आहे. बाबा म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, तू या पद्धतीने सेवा सुरू कर, तुझं काम होऊन जाईल. आता ह्याचं काम 4 दिवसात झालं बरं का, आणि त्याच्या कामाला 8 दिवसाचं काम झालं, 8-10 दिवस झालं. पण तो मित्र काय झाला, त्या मित्राविषयी बोलला सावकार, अरे म्हणला तुझं काम 4 दिवसात झालं, अजून 10 दिवसात माझं काम, मला पत्ता नाही. म्हणजे सांगतोस काय, हो थोडं जर माया करताना बाबांशी बोलतो. हो चालते, काय प्रॉब्लेम, 2 महिने होते, सकाळी 2 जण जाऊ म्हणणार. बाबाला माहित होते हे 2 जण आहे ना, 9 मोठे मित्र आहेत ना. 9 जण गेली. तो बिचारा म्हणला, शेतकरी होता तो, म्हणला हा सावकार मला खास मित्र आहे, भिजा असं कलमाचं काम थांबले बाबा, लवकरात लवकर करून द्या. बाबा ठीक आहे. त्याचे जोडे आहेत, तुझे सपाटे चपला, ते जोडे म्हणजे तू घाल, आणि तुझे सपाटे तिला दे, म्हणजे सकाळी कामाने करतो. चालते. मग सावकारचे जोडे कुणी घातले, हे मित्राने शेतकऱ्याने घातले, आणि शेतकऱ्या सपाटे जे होते त्यांना घातल्या. हा जोडे घातल्यानंतर घराकडे कसा बसा गेला, आणि घरी गेल्यानंतर तापाला फणफणला पायाला 3 कृपया द्यायला झाली. ठरलं होतं काय दुसऱ्या दिवशी सकाळी यायचं. हा सकाळी येऊ शकला मी, ही बायको पुढे आली, आणि ती म्हणले अहो बाबा माझ्या ह्यांच्या पायाला म्हणजे कृपा झाली कालपासून, तर काहीतरी कोणती कृपाचं म्हणणं हे करा, निवारण करा. बाबा म्हणजे 8 दिवस थांब, होईल व्यवस्थित. फक्त म्हणजे त्याला पुन्हा चप्पल ती घालू नको म्हणून सांग. 8 दिवस ती कृपा काढण्यात गेली, घाण काढण्यात गेली, ताप उतरण्यात गेली, चपला काही घातल्या नाहीत. दुसरे 8 दिवसात सपाट्या घालून परत आला. म्हणजे बाबा मला असं काहून झालं, म्हणले तू 24 तास तिची कर्म तुझ्या पायात घालू शकत नाहीस. किती तास, आणि तू म्हणतोय त्याची कर्म मी काढून सगळी टाका म्हणून 4 दिवसात. कशी केली नाही, जशी ज्याची कर्म आहेत तशी त्याला फेड आहे. बाबा चुकलं म्हणलं, परत असं मी काय मागणार नाही तुम्हाला. म्हणून प्रत्येकाची कर्म भिन्न आहेत, प्रत्येक निराकरण भिन्न आहे. तुमचं काम 2 दिवसात झालं, त्याचं काम 2 दिवसात व्हावं अपेक्षा करणे योग्य आहे. आता काही लोक काय करतात, इथं फक्त साधना अशी सुंदर करतात, ओम श्री साईनाथाय नमः, घरी 6 दिवस दांड्या, घरी वेळच मिळत नाही साधना करायला. का, बाकीचे साधना चालू असतात, इथं मात्र साईनाथाय नमः. म्हणजे गुरुना असं वाटलं पाहिजे काय प्रामाणिक भक्त.
जाते खाली, निकालताय काय समजा आणि घेऊनच ये. नाही त्याला काय सांग, चक्कर मारतो काय कळलं. घरात तुम्ही काय करता हे मला इथं दिसतं. किती खरं बोलता, किती खोटं बोलता, किती भांडी आपटता, है ना. हा नको तसं नाही दिसतं. मग इथं आल्यानंतर साईनाथाय नमः, घरी बंद. घरी होतच नाही रोजच्या रोज. काम मंत्र करणार आहे. काम कोण करणार आहे? मंत्र करणार आहे. मंत्र काम कधी करणार आहे? मंत्राशी प्रामाणिक राहिलं तर करणार आहे. कामाशी प्रामाणिक राहिलं तर नाही करणार. नाही का नाही, हे कळलं पाहिजे का नाही. आपण प्रामाणिक कशाशी राहतो? कामाशी. आणि त्याही पुढे गरीब मंत्र असे असतात, एका श्वासात 10 मंत्र. इथं 1 मास संपायला 7 मिनिटं जरी गेले तर घरी 2 मिनिटं संपतील. दादा बघायला नाही. नियम काय माहितीये का? एका श्वासात तुम्ही 10 जरी मंत्र म्हणले तरी तो मंत्र एकच होतो. काय नियम आहे? एका श्वासात तुम्ही 10 मंत्र म्हणले. मंत्र किती? एकच. बघा, पहिला मंत्र पंचाक्षरी झाला म्हणजे 5 मिनिटाचा झाला. तोच मंत्र 10 मिनिटाचा होतो. तोच मंत्र 20 मिनिटाचा होतो, सेकंदाचा. तोच मंत्र 36 सेकंदाचा होतो. ज्ञानेश्वरी पूर्ण हा एक मंत्रच आहे. काय सांगितलं? पूर्ण ज्ञानेश्वरी तुम्ही वाचली कधी? तो एक मंत्र आहे. तुकारामांची गाथा कधी वाचली का? तो एक मंत्र आहे. दासबोध कधी वाचला का? तो एक मंत्र आहे. तो ग्रंथ हा एक मंत्रच झाला. परत फ्रिक्वेन्सी वाढली. त्यांना आलेले अनुभव त्यांनी त्यात घातलेत ना, तो मंत्रच झाला. गुरुंना आलेले अनुभव गुरुंनी मंत्रात घातले सगळे. पण तो जो मंत्र आहे त्याने भक्ती वाढवणार. ज्ञानेश्वरांना काय, ज्ञानेश्वरी वाचत गेला काय वाढणार? भक्ती वाढणार. तुमची भक्ती वाढणार. शक्ती वाढण्यासाठी काय आहेत? शाबरी मंत्र आहेत. काय करू? शाबरी देवीची निर्मिती कोणी केली? नाथांनी केली. शाक्त ज्यांनी जे यंत्र मंत्र तंत्र केलं होतं ते सगळं बंद करून टाकलं, उच्चाटन केलं. शाक्तांचं उच्चाटन केलं आणि शाबरीचं रूपांतर केलं. तुमच्या घरी लक्ष्मी यंत्र असेल, नवग्रह यंत्र असेल, है ना, तर ते शाक्तांचं आलं. कोणाचं आलं? शाक्तांचं आहे. शिवयंत्र असेल, लक्ष्मी यंत्र असेल तरी काय केलं? देवता यंत्रात घातले. काय केलं? आणि त्याला नरबळी दिले शक्ती बाहेर काढण्यासाठी. त्याचं उच्चाटन नाथांनी केलं. हा उच्चाटन केलं. नाथांनी शाबरीत रूपांतर केलं. मग घरात कुठलं यंत्र आणून तुम्ही ठेवलं ते कार्य करत नाही, निगेटिव्ह कार्य करणार. तुम्ही आणता नवग्रह यंत्र आहे, लक्ष्मी यंत्र आहे, श्री यंत्र आहे आणि कुठलं यंत्र आहे, निगेटिव्ह काम करणार. श्री यंत्राला 2 मुख आहेत. 2 मुख म्हणजे काय? 2 तोंड आहेत. एक तोंड शाक्तांचं आहे आणि एक तोंड विद्येचं आहे. तुम्हाला काय कळणार? काय सांगितलं? 2 तोंड आहेत. एक शाक्ताचं तोंड आहे आणि एक विद्येचं तोंड आहे. तुम्हाला काय कळणार? इथं खाली आपण यंत्र मांडतो दिव्याच्या खाली. कुठली यंत्र आहे ती? 1600.
कुठे आहे ती? पादुकाच्या समोर त्रिकोण आहे खाली, गेलं तुम्ही. ह्या सगळ्या ज्या दशमहाविद्या आहेत त्या सगळ्या त्यात आहेत. ते कामाख्या देवी वगैरे ते सगळं त्यात आहे. तिथं रोज मांडणी असते या ठिकाणी. आता ज्या विद्या आहेत त्यांना वर झाकण नाहीये, 64 योगिनी या वर झाकण त्याला नाहीये, म्हणून ती फुलांची मांडणी त्याला असते. अभ्यास पाहिजे, काय पाहिजे. आणि तीर्थ तुम्ही जेव्हा फिरत जाता तेव्हा तुम्हाला ज्ञान मिळत जातं. आणि मग आपण काय करतोय याचं पूर्ण ज्ञान मिळतं. भाई हे काय आहे, स्थूल देह म्हणजे काय, सूक्ष्म देह म्हणजे काय, उपासना म्हणजे काय है ना. नवदुर्गा म्हणजे काय, आता नवरात्र पुढे नवदुर्गा म्हणजे काय. दादांनी सर्वमंगल मांगल्य सिद्ध करून दिला, ते काय केलं नक्की. सर्वमंगल मांगल्य सिद्ध व्हायला 36 वर्ष गेली, 3 अधिक मास गेले, 3 अधिक मासानंतर ती सिद्ध झाली देवता. आणि मग शक्तिपीठ तयार झालं. शक्तिपीठामध्ये काय आहेत, 14 भुवन आहेत. शक्तिपीठामध्ये काय आहेत, 14 भुवन आहेत. 14 भुवनाची मालकीण कोण, भुवनेश्वरी माता भुवनेश्वरी देवी. तिच्या कृपेनं वंदनीय दादांनी शक्तिपीठ सिद्ध केले. आता तुम्ही मला सांगा, 14 भुवनांची जी शक्ती आहे ती जर पीठात तुम्हाला दिली आज या ठिकाणी, तर इथं आल्यानंतर काय मिळलं. सगळ्या देवता इथं अंतर्मुख आहेत, सगळ्या देवता विश्वातल्या, कुठली अशी कमी देवता नाही. हे 3 पंथ तर आहेतच आहेत, शिवाय 14 भुवन या शक्तीला अटीचे आहेत. सप्तपाता, सप्तस्वर्ग, हे सप्तस्वर्ग आहेत म्हणजे खाली सप्तपाताळ आहेत. जसं तुम्ही कर्म करता, वाईट कर्म केलं तर सप्तपातामध्ये नंबर लागतो. काय सांगितलं, सप्तपातात नंबर लागतो. कर्म बरं का, मी म्हणतोय, मी साधना म्हणतो तुम्हाला, कर्म म्हणतोय. साधनेला तुम्ही कर्मात बदल होतो. साधनेमुळे कर्मात बदल होतो. पण तुम्ही जर साधना करत असताना, साधना तुम्ही केली, एनर्जी तुम्हाला मिळाली, आणि त्याने तुम्ही वाईट कर्म करायला लागला, तर तुम्ही पाताळाचं प्रजानाखाली. कर्मावर सगळा खेळ आहे. तुम्ही एनर्जी साधनेची घेतली, वापर तिचा कसा करताय, लोकांच्या भल्याकरता करताय का, कल्याणाकरता करताय का, दुःख लोकांना द्यायसाठी करताय. दुःख द्यायसाठी करायला लागला की सप्तपादा तुमची एंट्री लागली. अतर्वित सुतर है ना. आणि तुम्ही चांगलं कर्म करायला लागला तर वर तुमची एंट्री लागणार. भू बॉस महा महाजगतापासून तुम्हाला एनर्जी मिळाली. हा, एनर्जी देवतांकडे पण आहे आणि एनर्जी राक्षसांच्याकडे पण आहे. एनर्जीचा वापर कसा कराल, एनर्जीचा वापर चुकीचा केला, तुमची गणना दैत्यात होणार. काय सांगतोय, दैत्यात गणना होणार. आणि एनर्जीचा वापर चांगला करता केला तर देवात गणना होणार पुढच्या वर्षाच्या लोकांना. बघा, शांतता पाहिजे असेल, तुम्ही लोकांना फसवलं नाही, शांततेने राहिला, सगळ्याचे सुख बघितलं, वरचे लोक. कुठलाही मोह नाही पाहिजे. मोह कुठला येऊन त्या मोहात अडकून तुम्ही लोकांना त्रास द्यायला लागला, खालचे लोक. साधना अंतिम नाही बाबांनो, साधनेचं फळ अंतिम आहे. ते फळात तुम्ही काय करता हे अंतिम आहे. तुम्ही लोक असं घेऊ नका, मी साधना केली, मला एनर्जी मिळाली, मला शब्दरूप मिळालं, मला ताकद मिळाली, मी लोकांनी वाईट करीन, तुमचं वाईट होणार.